मंजू तर चला फ्रेंड, आता आम्ही निघालो. आता आम्हाला चेकआउट करायचं आहे आणि आम्हाला रेल्वे स्टेशन वरती निघायचं आहे. तर आमची ट्रेन खूप 4-5 तास लेट झाली होती. तर आम्ही आमच्या चेकआउट पण केलं होतं. तर आता आम्ही मॉलकडे चाललो होतो. तर आम्ही रिक्षा वगैरे घेतला. हे बघा बाहेरचं व्ह्यू. सकाळचे 12 वाजले होते. आता आम्ही मॉलकडे चाललो. बघा बाहेर किती ऊन वगैरे आहे. बघा विहान वंशिका. वंशिका जय हिंद करत आहे. मी आता खूप खुशी झाली, कारण आम्ही मॉलमध्ये खूप दिवसांनी चाललो. इथे बरळीमध्ये मॉल वगैरे काहीच नाहीये. बघा बाहेर चालू. इंग्लिश फ्रेंड्स, आम्ही इथं आलेलो आहे मॉलमध्ये. विहान इधर आजा अभी. धीरे स्लो 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 स्लो. वो उस सड़क पे आ जाना. अरे सड़क पे आ जा. वंशू वंशू खाली बस, खाली बस. वंशू वा. विहान छोड़ दे, मम्मी को चला दे. वंशू काय पाहिजे, क्या चाहिए. तर बघा आता आमचं फिरणं वगैरे झालं. आता आम्ही चाललो फ्रूट कॉर्नर वरती. आता लिफ्टने चाललो आम्ही वरती. फ्रूट कॉर्नर तर खूप वरती आहे, कारण आता भूक पण लागली होती आणि सकाळी स्नॅक वगैरे हेच खाल्लं होतं नाश्त्यामध्ये. बघा आता चाललो आम्ही लिफ्टने.
आता आम्ही तिथं पोचलो आणि फ्रूट वगैरे काहीच नव्हतं तिथं फक्त पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम वगैरेच होती आणि त्याच्यामध्ये काय आमची भूक वगैरे जाणार नव्हती म्हणून आम्ही तिथे मुलांना फक्त आईस्क्रीम दिली आणि निघालो बाहेर. त्याच्या मॉलच्या शेजारीच आम्हाला मोमोजचं शॉप वगैरे भेटलं तर आम्ही तिथे गेलो आणि आमच्यासाठी मोमोज घेतले, कुरकुरे मोमोज, आणि मुलांसाठी शेक घेतला, ओरिओ शेक, आणि एक वंशिकासाठी किटकॅट शेक घेतला. वंशिका बघा कशी पिते, वंशिकाला खूप आवडते ओरिओ शेक. तर मग चला मग एवढ्या काही की आमचं पोट भरलं नाही तर आम्ही पंजाबी हॉटेलमध्ये गेलो. हॉटेल खूप छान होती. आता हसबंड बघताय काय म्हणजे ऑर्डर करायचं आहे कारण की आम्हाला सकाळपासून भूक लागली होती. फक्त स्नॅक्स खाल्लं होतं आम्ही. बघा बाहेरचं हॉटेल जात लागली. खूप छान हॉटेल होती आणि मास्क पण तेवढीच होती. एक भाजी 400-350ची होती पण आम्हाला भूक लागली होती आणि आम्हाला काही माहिती पण नव्हतं म्हणून आम्ही इथून भाजी वगैरे घेतली होती आणि पनीरची भाजी आणि नान वगैरे घेतली होती आम्ही. तिथे साधी चपाती पण नव्हती, तेच घ्यावं लागली. वंशिक आता काही जेवली नाही, विहान आणि तिघं जेवलो कारण की चपात्या पूर्ण नान वगैरे पूर्ण कडक झाले होते. मग त्याला जेवण वगैरे करतो आणि निघतो आम्ही आमची ट्रेन परत लेट झाली होती. त्यांनी वंदे भारत लगेच काढलं आणि आम्ही लगेच रिक्षा केला आणि शिर्डी केलो आणि ते तरी बरं की वंदे भारत आमचं लेट झाला होता म्हणून आम्हाला ट्रेन भेटली. मी फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये बसली वंदे भारतमध्ये. यांना खूप मजा येत होती. बघा मागच्या कॅमेऱ्यात दाखवतो. दीड तासामध्ये आमचं कोडरमा स्टेशन आलं होतं. बघा बाहेर खाली इथं स्नॅक वगैरे भेटलं आम्हाला. बाय बाय करा संपलं. बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. बघा आमची गाडी 1 वाजता गाडी येणार होती. ती गाडी 5-6 वाजता आली होती तर आम्ही मग लगेच वंदे भारत ट्रेनने तिकीट केलं. आता पोहोचलो आम्ही कोडरमामध्ये. कोडरमामधून आम्ही बसने निघालो. मी तर खूप थकली होती, मला झोप झाली होती. चला मग आता आम्ही इथं आपला बुद्धगयाचा प्रवास संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी तुमची व्हिडिओ टाकत जाणार. आता हा लास्ट व्हिडिओ होता बुद्धगयाचा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट्समध्ये सांगा कसे झाले व्हिडिओ आणि कसे झाले आमचे दर्शन वगैरे. चला तर मग भेटूया.